मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते, हे प्रमेय पाहिलं. म्हणजेच टँजंट थेरम. द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. त्यानंतर दुसरा भाग पाहिला आपण स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यय, जे वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस at its point on the circle is tangent to the circle. जे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यय, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आणि तिसरा भाग पाहिला आपण वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात, म्हणजे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. तर टँजंट सेगमेंट drawn from an external point to a circle are congruent. हे तीन प्रमेय आपण पाहिली. आता आपण या व्हिडिओमध्ये या तीन प्रमेयावरती आधारित उदाहरणं पाहणार आहोत. तर आपण अभ्यास 3.1 मधील काही उदाहरणं पाहू. सराव संच 3.1. सोबतच्या आकृतीत केंद्र C असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा AB या वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते. तर या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोन CAB चे माप किती अंश आहे? बिंदू C हा रेषा AB पासून किती अंतरावरती आहे आणि का? जर डिस्टन्स AB बरोबर 6 सेमी, तर डिस्टन्स BC काढा आणि त्रिकोण ABC चे माप किती अंश आहे? अशा 4 प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायचे. हाच भाग आपण सेमी मध्ये. पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे? इन द adjoining figure the radius of a circle with center C is 6 सेंटीमीटर. ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे 6 सेमी. आपण त्रिज्या काढून घेऊ अगोदर. हे दिलेलं आहे ते आपल्याला 6 सेमी दिलेलं आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? कोन CAB चे माप किती? हा जो कोण आहे CAB, या कोणाचं माप किती? तुम्ही सांगू शकता या कोणाचं माप? या कोणाचं माप असेल 90 अंश. का असेल तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जर स्पर्शिका काढली तर त्या बिंदूतून जाणारी त्रिज्या आणि ही स्पर्शिका हे एकमेकांना लंब असतं. म्हणजे कुठलं प्रमेय आपण पाहतोय? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा टँजंट थेरम. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा टँजंट थेरम. तर याच्यानुसार काय तर वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. तर टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर ह्याच्यानुसार A या बिंदूतून ही जाणारी स्पर्शिका आहे
तर आपल्याला दिले लाईन ए बी इज अ टँजंट आणि सी ए ही या स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या आहे. तर हे एकमेकांना काय असतील, लंब असतील. म्हणजे याचं पहिल्याचं उत्तर येईल 90 डिग्री. आणि कारण काय लिहिणार आपण, टँजंट थेरम. किंवा स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. त्यानंतर दुसरा, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट सी फ्रॉम लाईन ए. आता सी ए हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ते डिस्टन्स काय असणार आहे, 6 सेंटीमीटर असणार आहे. डिस्टन्स ए बी 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स बी सी. ए बी 6 आहे, तर बी सी किती. तर आपण पी आणि सी बिंदू जोडला तर आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण बीसी काढू शकतो. म्हणजे तो काही बीसी चा वर्ग बरोबर AC वर्ग अधिक AB वर्ग, हा 6 चा वर्ग अधिक हा 6 चा वर्ग, म्हणजे आपल्याला मिळेल 2 गुणिले 6 चा वर्ग. आणि BC बरोबर यांचे वर्गमूळ घेतलं, 2 चं वर्गमूळ वर्गमुळात 2 आणि 6 च्या वर्गाचं वर्गमूळ 6, इथे मिळेल आपल्याला 6 वर्गमुळात 2. What is the measure of angle ABC and phi? आता ABC या कोणाचं माप किती असेल, या कोणाचं माप किती असेल. हा जो दिलेला जो त्रिकोण आहे आपल्याला, कोन CAB हा जो त्रिकोण आहे हा आयसोस्केल ट्रायंगलचा म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. त्यातला हा कोन 90 अंशाचा आहे आणि हे जे दोन्ही कोन असणार आहेत ते जे एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. म्हणजे हा 90 आहे, राहिलेले हे दोन्ही मापांची बेरीज असणार आहे 90, म्हणजे हा असणार आहे 45 आणि हा 45, म्हणजे या ठिकाणी लिहू आपण 45 अंश. आणि कारण काय लिहायचं तुम्हाला, हा कोन CAB हा समद्विभुज त्रिकोण आहे. ठीक आहे, तर तुम्ही व्यवस्थित लिहायचं. मी फक्त तुम्हाला हिंट दिली कसं सोडवायचं ते. पुढे भाग पाहणार आहोत आपण. बघा, शेजारील आकृतीमध्ये केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असलेला बिंदू M आणि तिथून काढलेले RM आणि RN हे दोन स्पर्शिका खंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. OR बरोबर 10, OR बरोबर 10 दिलेला आहे. तो वर्तुळाची त्रिज्या आहे 5 सेमी. त्रिज्या आहे 5 सेमी. तर काय सांगितलं, तर प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती, कोन MRO चं माप किती
आणि कोण MRN चं मापते. तेच आपल्याला श्रेणीमध्ये आपण पाहतोय. इन द adjoining figure, O is the center of a circle. From point R, segment RM and segment RN are tangent. Segment RM and segment RN are tangent segment touching the circle at M and N. If OR is equal to 10 centimeter, find and radius of the circle is 5 centimeter, then what is the length of each tangent segment? What is the length of RM and RN? What is the measure of angle MRO? And what is the measure of angle MRN? MO ही त्रिज्या काढली, ती त्रिज्या आहे 5 सेंटीमीटर, हे 10 आहे. तर आपल्याला MR ही बाजू किती आहे ही काढायची. पहिला मुद्दा ह्याच्यात आपण काय लिहिणार आहोत, OM is perpendicular to MR. हा जो कोण आहे हा कोण 90 अंशाचा आहे. कारण काय लिहिणार, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा टँजंट थेरम. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. म्हणजे आता त्रिकोण OMR मध्ये M हा 90 अंशाचा आहे. इन ट्रायंगल OMR हा कोण 90 अंश. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण MR ची किंमत काढू शकतो. किती होईल ती किंमत, या ठिकाणी दिली मी. OR चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक MR चा वर्ग त्यानंतर किमती ठेवू. OR ची किंमत 10 त्याचा वर्ग, OM ची किंमत 5 चा वर्ग, MR आहे तसंच. या ठिकाणी MR बरोबर MR चा वर्ग बरोबर अधिक 5 चा वर्ग आहे, तो इकडे गेल्यानंतर वजा होईल. इथं 10 चा वर्ग वजा 5 चा वर्ग, 10 चा वर्ग 100, 5 चा वर्ग 25 बरोबर इथं आले 75 आले MR वर्ग म्हणजे 25 गुणिले 3 आणि याचं वर्गमूळ घेतलं आपण MR वर्गाचं वर्गमूळ. MR बरोबर 25 चं वर्गमूळ 5 आणि 3 चं वर्गमूळ निघत नाही 3 म्हणजे या ठिकाणी 5 वर्गमुळात 3. आता हे जर आपण मांडलं तर आपल्याला असं मिळेल 5 वर्गमुळात 3
आणि 10. ह्याच्यात म्हणजे 5 हा जर कॉमन काढला आपण तर ह्याला जर 5 ने भागलं तर 5 1 5. नंतर ह्याला प्रत्येकाला 5 ने भागू आपण. इथं 5 1 5. नंतर 5 ला हे गेले तर इथे वर्गमुळात 3 आणि इथे 2. आता हे त्रिकोणाचं कुठल्या ह्याचं गुणोत्तर आहे? एकास वर्गमुळात 3 2. म्हणजे एक बाजू आहे 1 तर दुसरी वर्गमुळात 3 आणि सर्वात मोठी आहे 2. म्हणजे या ठिकाणी हा कर्ण आहे 10 आणि OM ही बाजू आहे 5. या ठिकाणी 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. ही बाजू जी आहे OM ही कुठल्या वेळची बाजू आहे समोरची? तर कोण MRO च्या समोरची बाजू आहे OM आणि ती कर्णाच्या निम्मी आहे. म्हणजे हा जो कोण आहे तो किती असणार आहे? 30 अंशाचा असणार आहे. आणि ही राहिलेली बाजू काय असणार आहे? 60 अंश. कारण का 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट आहे. ह्या जर 10 ला वर्गमुळात 3/2 ने जर भागला आपण 2 1 2 2 5 10 म्हणजे 5 वर्गमुळात 3 येतं. म्हणजे हा जो त्रिकोण आहे तो 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा आहे. आपण नववीत पाहिले की 30 अंश 60 अंश 90 मापाचा जर त्रिकोण असेल तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर याप्रमाणे असतं. एकास वर्गमुळात 3/2. आता दुसरा प्रश्न काय विचारलाय? ही लेंथ मिळाली आपल्याला 5√3. दुसरा प्रश्न MRO किती ते मिळालं 30 अंश. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN? म्हणजे हा कोण किती असेल? तर हा 30 आहे म्हणजे हा सुद्धा 30च असणार आहे. या ठिकाणी जर ही बाजू आपण काढली तर OMR आणि ONR हे दोन्ही त्रिकोण काय असतात? कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. त्याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत म्हणजे हे कोण सुद्धा काय होती? एकरूप होती. म्हणजे हा कोण इथला सुद्धा असणार आहे 30 अंशाचा. आणि हा कोण असेल 60 अंशाचा. पुढचं उदाहरण तिसरं. 4च उदाहरण आहे त्याच्यामध्ये. रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहे. रेख OR हा कोन MRN आणि कोन MON या दोन्ही कोनांचे दुभाजक आहेत हे सिद्ध करा. म्हणजे आपल्याला काय दिलेले आहे की RM आणि RN हे दोन स्पर्शिका खंड आहेत, टँजंट आहेत. तर आपल्याला OR हा कोन MON चा अँगल बायसेक्टर कोन दुभाजक आणि कोन MRN चा अँगल बायसेक्टर म्हणजे कोन दुभाजक आहे असं आपल्याला दाखवायचं. कसं दाखवणार? सुरुवात आपण करू. हा कोन
OM लंब MR आणि ON लंब NR. OM perpendicular to MR and ON perpendicular to NR. आणि ह्याला कारण काय असणार आहे? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. टँजंट थेरम. ठीक आहे. आता कुठले दोन त्रिकोण आहेत? तर त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR. ठीक आहे. या दोन त्रिकोणामध्ये काय काय सारखं आहे याच्यामध्ये? तर ही OM ही त्रिज्या आणि ON ही त्रिज्या हे एकरूप आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. नंतर OR सामायिक OR ही बाजू दोन्ही त्रिकोणांची सामायिक आहे. हे दोन्ही त्रिकोण काय आहेत? काटकोन त्रिकोण आहेत. म्हणजे इथं आपण असं लिहू, इन राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोण OMR आणि त्रिकोण ONR मध्ये OM रेडियस OM फॉर सेगमेंट OM परपेंडिक्युलर सेगमेंट ON या बाजू OM एकरूप बाजू ON. बाजू OM एकरूप बाजू ON. रेडियाई ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. त्यानंतर सेगमेंट OR बाजू OR एकरूप बाजू OR. तर काय लिहिणार आपण? कॉमन सामायिक भुजा आणि कर्णभुजा कसोटीनुसार हायपोटेनियस साइड थेरम ट्रायंगल OMR ट्रायंगल OMR कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ONR. कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप. जर आता हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर राहिलेले त्याचे घटक सुद्धा एकरूप असतात. तर राहिलेले घटक कोणकोणते आहेत? हा कोन आणि हा कोन. त्यानंतर ही बाजू हे बाजू पण एकरूप होतील आणि हा कोन आणि हा. म्हणजे आपण असं सिद्ध केलं की हे दोन्ही कोन एकरूप आहेत, हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणजे OR हे OR ही अँगल बायसेक्टर आहे, कोन दुभाजक आहे. कशाचा? MOIN चा आणि कोन MRN चा हा कोन दुभाजक आहे, सिद्ध झाला. तर याप्रमाणे राहिलेली जे उदाहरणं असतील, राहिलेली उदाहरणं म्हणजे आता 3.1 मधली बाकीची उदाहरणं सोडवण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेली जी उदाहरणं आहेत त्यांचा अभ्यास करायचा. त्यानंतर मी तुम्हाला 3 उदाहरणं सोडवून दिलेली आहेत, तर ती
त्याची व्यवस्थित मांडणी करून सोडवायचं आणि त्यानंतर राहिलेलं उदाहरण सोडवायचं. धन्यवाद.